मित्रांनो, काल पश्चिम बंगालमध्ये मतदान झालं. 91% जे क्षमतेपेक्षा अधिक आहे. याच्या अगोदर असं झालेलं आहे, दर पंचवार्षिकप्रमाणे पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, या ठिकाणी 60-70% मतदान व्हायचं. पण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजेच मोदी सरकार हे सत्तेमध्ये आलं, तेव्हापासून मतदान हे अधिकचरित्या जास्त होत आहे. याचं कारण काय असेल? आणि जिथे त्या राज्यामध्ये, ज्या मतदारसंघामध्ये मतदान जास्त झालं, अशा ठिकाणी मित्रांनो भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे. याचं कारण असं आहे की त्या राज्यामध्ये, त्या मतदारसंघामध्ये बोगस मतदान जास्त प्रमाणात होत आहे. निवडणूक आयोग हा झोपलेला आहे, हा विकलेला आहे. काय करावं? याच्यासाठी आपण नागरिकांना जागृत होणे गरजेचं आहे. आज सोशल मीडियावर जर का एक भारतीय जनता पार्टीची साधी पोस्ट जर का पडली, तर सामान्य नागरिकापासून, शेतकऱ्यापासून तर मोठमोठाल्या अधिकाऱ्यापर्यंत भाजप त्यांना नको आहे. मग भाजपला मतदान करतं कोण? मग महाविकास आघाडीवाल्यांनी EVMचा मुद्दा उचलला, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने त्यांना जर का आत्मविश्वास आहे, मग त्यांनी का नाही EVM सोडून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला पाहिजे? माणसाला जर का फुल कॉन्फिडन्स असला, तर मग ते कोणतेही क्षेत्र असो, माणसाने त्याच्यासोबतच लढायला पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीला आपल्या EVMवर भरोसा आहे, कारण की त्यांच्या सेटिंग केलेल्या मशिनी आहे, त्यामुळे ते त्यांच्यावर भरोसा ठेवतात. ते जर का खरोखरच आत्मविश्वास माणसं असेल, तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. आणि काल आणखीन एक दुसरी घटना घडली. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे ते जो एक आमदारकीचे उमेदवार होते, त्यांना तिथल्या लोकांनी फार बदाडला, त्यांना हाकलून लावलं, त्यांना पळवलं. ही अवस्था झालेली आहे भारतीय जनता पार्टीची, तरी पण त्यांचं सरकार येतं. काही अंधभक्त असेल, आम्ही जर का बोललो तर त्यांना ते योग्य वाटत नाही. शेवटी प्रश्न आपापला असतो. मी कोणत्या पक्षाचा नाही, मी एक सामान्य नागरिक आहे, मी एक मतदान करणारा माणूस आहे, म्हणून मी माझे मत मांडले. धन्यवाद.